मला खायचा होता समोसा, पण दादा म्हणाला बहीण तू खा माझ्या हातचा डोसा. सो हे गाईज, आज आपण आलो आहोत युवी दादा आणि अनी दादाच्या किचनमध्ये आणि इथे बनत आहे डोसा. तर त्यासाठी आपण घेतले आहे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी चना डाळ आणि थोडेसे मेथी दाणे. 5 तासाच्या सोकिंग नंतर थोडासाही वेळ न घालवता या मिक्सरवर लावून घ्यायचं आणि 12 तासाच्या फर्मेंटेशन नंतर काहीतरी या प्रकारचं आपल्याला बॅटर भेटणार आहे. त्या बॅटरला आपल्याला रटा ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि इथे दादानी हॉटेल स्टाईल पॅनवर पाण्याच्या टिचक्या मारलेल्या आहेत. सो इथे पहिली एंट्री झालेली आहे डोस्याची आणि आता याला गोल 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 फिरवायचं आहे आणि त्यानंतर तेल वरून स्प्रिंकल करायचं आणि इथे हॉटेल स्टाईल डोसा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपले सगळे डोसे बनवून तयार झालेले आहेत. आता बनवूया मित्रांनो चटणी आणि ही आहे चटणीची सामग्री. मित्रांनो तुम्ही बोला टोमॅटो कशाला? आता टोमॅटो का? कारण आपल्याला 2 प्रकारच्या चटण्या बनवायच्या आहेत. सर्वप्रथम बोलूया खोबऱ्याची चटणी आणि त्यासाठी घेऊया 1 खोबरं, हिरवी मिरची, थोडेसे भाजलेले शेंगदाणे, चिंच, कोथिंबीर आणि थोडासा पाणी आणि चवीनुसार मीठ. आणि या सगळ्या मिक्सरला पटकन लावून घ्या. ही बनलेली आहे आपली खोबऱ्याची चटणी विथ सम जिरा अँड राई तडका. आता आपल्याला बनवायची आहे टोमॅटोची चटणी. त्यासाठी थोड्याशा तेलात कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत लाल तिखटही घालायचं आहेत आणि परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. पण त्याआधी थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत, जिराही टाकायचे, थोडासा पाणी टाकायचं आणि परत मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचे. आणि इथे काहीच भावांनी बहिणीसाठी होममेड डोसा तयार केलेला आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.